हाय फ्रेंड्स, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आज आपण कोलंबी फ्राय करणार आहोत। तर ही मी कोलंबी साफ करून घेतले। 800 ग्रॅमची कोलंबी आहे आणि त्याच्यामधला जो काही काळा भाग असतो तो मी सर्व काढलेला आहे। तर आता आपण याला मसाले लावून ठेवूया। तर मी आता एक लिंबू घेतला आहे, तर आपण त्याचा रस पिळून घेऊया। त्याला जेवढं लिंबू चांगलं लागेल तेवढे त्याला चव चांगली लागेल, त्याच्यामुळे आपण त्याला लिंबू पहिला लावून घेऊया। एका लिंबाचा रस घेतला आहे मी पुरा। बिया काढून घेते। लिंबू लावलंय, चवीपुरतं मीठ मी 1 चमचा टाकलाय, आलं लसणाची पेस्ट, धने पावडर थोडी, गरम मसाला, हळद, लाल तिखट 2 चमचे। तर आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। मस्तपैकी व्यवस्थित सगळ्याला लागलं आहे। तर आपण याला अर्धा तासासाठी असं झाकून ठेवून देऊया। आता आपण याला झाकून ठेवूया थोडं अर्धा तासासाठी। आता अर्धा तास झाला आहे। तर मी आता इथे तेल ठेवले तव्यावरती तापायला। तर आता आपण ते फ्राय करायला घेऊ। कोलंबीला लावायला मी थोडा बारीक रवा घेतला आहे आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलं। माझ्याकडे तांदळाचं पीठ नाही आहे, त्याच्यामुळे मी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे। तर याच्यामध्ये आपण आता हे दोन्ही मिक्स करून घेऊ। छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। पण याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालू, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला आणि थोडीशी हळद, हे पण सगळं आपण मिक्स करून घेऊया। तेल आपलं तापत आलंय। तर हे आता आपले इथे मसाला लावलेले आहेत आणि हे इथे मी आता तयार केलं आपलं ते लावायचं पीठ। आपण एक एक व्यवस्थित अशी डुबवून तेलामध्ये सोडूया। तर अशा प्रकारे आपण
टाकायचे आहेत. तर मी याला पलटायला चिमट्याचा वापर करणार आहे, जेणेकरून आपल्याला पलटायला सहज होईल. स्लो गॅसवरच शेकायचे आहेत, जेणेकरून आतमध्ये कसे व्यवस्थित शेकले जातील. तर आता आपण परत पलटी मारूया. पाहू शकता तुम्ही त्याला कलर कसा गोल्डन आलेला आहे. तर आता हे भाजले आहेत, आपले फ्राय झाले आहेत चांगले. तो गॅस थोडी फास्ट करते मी. तर आता हे मी काढते आहे. तर आता हे मी एक एक काढते. सो अशा प्रकारे आता आपले तळून होत आलेले आहे. सो आता आपण हे काढून घेऊया. सो आपली कोलंबी रेडी. तर तुम्ही अशी चटणीसोबत किंवा अशी जेवणासोबत खाऊ शकता. तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.